नमस्कार. आपण कधीतरी सरकारी शाळेतील शिक्षक होऊ असं समोर एक ध्येय ठेवून कधी काळी एक सुरू केलेला प्रवास आणि या प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी, तसेच आपल्या समोर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे हे सर्वांचं ध्येय होतं आणि हे ध्येय आपण या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. म्हणजेच आपल्या प्रवासामधील बराच मोठा टप्पा जो आहे तो आपण या परीक्षेच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे आणि आपल्या प्रवासातील जवळपास आपण 70 ते 75% प्रवास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे जे काही माझे भावी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्व शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तसेच आपला प्रवास या ठिकाणी अजून थांबलेला नाहीये. आपल्याला अजून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक 4 या परीक्षेची तयारी करायची आहे आणि या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवा. परीक्षा भविष्यात कधी होईल सांगता येत नाही, पण अभ्यास करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे जसा वेळ भेटेल ज्या वेळेला अभ्यास करता येईल त्या वेळेला अभ्यास करून थोड्या अभ्यासाची सुरुवात आतापासून सुरू करा. आणि मग आता TET परीक्षेचा काही दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे आणि निकाल लागल्याच्या नंतर बऱ्याच माझ्यासारखे काही शिक्षक आहेत, त्यांना पडणारे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण आजचा हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. मग प्रश्न असे आहे की निकाल लागलेला आहे आणि मग प्रमाणपत्र कधी भेटेल, कोठे भेटेल आणि या प्रमाणपत्र भेटण्यासाठी जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस कधी असेल. पहिला प्रश्न आहे प्रमाणपत्र कधी भेटेल. निकाल लागल्याच्या नंतर साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला हे प्रमाणपत्र उपलब्ध होत असतं. त्यानंतर प्रश्न दुसरा असा आहे की हे प्रमाणपत्र कोठे उपलब्ध होईल. बघा, आता मी स्वतः नाशिक जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि मी पेपर दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर. आणि मग माझं हे जे प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र मला नाशिक जिल्ह्यामध्ये भेटेल का छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये भेटेल. हा बऱ्याच शिक्षकांचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पेपर दिलेला आहे त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र उपलब्ध होईल. मग आपण पेपर कोणत्या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आपल्या परीक्षेचं प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की हे प्रमाणपत्र मिळवण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी असते समजून घ्या. आपण ज्यावेळेस TETचा फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरत असताना आपण फॉर्ममध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत प्रत्येकाला माहीत आहे. आपली कॅटेगरी 10वी 12वी D.Ed B.Ed M.Ed काही आरक्षणासंदर्भात प्रमाणपत्र असतील, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आणि मग फॉर्म भरत असताना आपण त्या ठिकाणी जेवढ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या सर्व गोष्टींचे जे काही कागदपत्र आहे ते कागदपत्र आपल्याला या ठिकाणी लागत असतात. मग ओरिजिनल असतील तर ठीक, नसेल तर झेरॉक्सवरही आपलं त्या ठिकाणी काम होऊन जात असतं. मग तुम्हाला काय करायचं आहे की ज्या वेळेस प्रमाणपत्र उपलब्ध होतील त्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची माहिती देणारच आहोत. ती प्रमाणपत्र उपलब्ध झाल्याच्या नंतर तुम्ही फॉर्म भरलेले जेवढे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स मारायची आहे आणि ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र 5 ते 10 मिनिटांमध्ये भेटून जाईल. प्रमाणपत्र भेटण्यासंदर्भात
एकच अट आहे की प्रमाणपत्र ज्या व्यक्तीचं आहे ती व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं आहे। एवढा एक मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा। बाकी तुम्हाला एक 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी प्रमाणपत्र उपलब्ध होऊन जात असतं। आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी जात असताना आपले जे काही ID प्रूफ आहे, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन आहे, या 4-5 गोष्टींपैकी कोणतंही एखादं ID प्रूफ तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात आणि गेल्याच्या नंतर एक 5-10 मिनिटांमध्ये तुमचं हे प्रमाणपत्र तुम्हाला भेटून जाईल। ही छोटीशी माहिती होती, सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला। व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे काही नोटिफिकेशन बेल आहे ती ऑन करून ठेवा, म्हणजेच शिक्षक भरती संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा। आणि आपले कोणी मित्र जर जून महिन्यात होणाऱ्या TET परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या तीनही विषयांची एक एकत्रित बॅच सुरू केली आहे आणि या बॅचची जी फीस आहे ती फक्त 101 रुपये आहे। तर तुम्ही आपल्या मित्रांना सजेस्ट करू शकता ही बॅच घेण्यासाठी। ठीक आहे, थांबू या ठिकाणी। सर्वांना जय हिंद, धन्यवाद।